स्वराज्य पक्षाकडून वाढीव दराने खते विकणाऱ्यांविरोधात स्टिंग ऑपरेशन करण्यात आले। यानंतर स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा अशी मागणी करत पुढच्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। राज्यात शेतकऱ्यांची लूट सुरू असताना कृषी मंत्र्यांनी रस्त्यावर येऊन काम करणे अपेक्षित आहे। मात्र हे कृषी मंत्री व्हॉट्सअपवर ऑनलाईन तक्रारी मागवित आहेत असा टोलाही त्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना लगावलाय। राज्यकर्त्यांचे सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे लक्ष नाही। धनंजय मुंडे यांनी एक व्हॉट्सअप क्रमांक प्रकाशित केलेला आहे, परंतु येथे आपल्या तक्रारींना न्याय मिळण्याची शक्यता वाटत नसल्यामुळे नागरिक स्वराज्य संघटनेच्या शेतकरी हेल्पलाईनकडे तक्रारी करत आहेत असंही ते म्हणाले। मार्केट यार्ड परिसरातील खत विक्री दुकानांमध्ये युरिया खताची 276 रुपयांची गोणी तब्बल 800 रुपयांना विकत असल्याची धक्कादायक बाब या घटनेतून आमच्या लक्षात आली आहे। याबाबत आमच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेबाबतचे व्हिडिओ चित्रीकरण केले आहे, तसेच खरेदी केल्याचे बिल देखील मिळवलेले आहे। ही घटना अतिशय धक्कादायक आहे। अधिक दराने होत असलेल्या विक्री तसेच बोगस खते व बियाणे याबाबत तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी याबाबत निवेदन मागील महिन्यातच संघटनेच्या वतीने राज्याच्या कृषी आयुक्तांना सादर केले होते। 2 दिवसातच कृषी आयुक्तांची बदली झाली। सध्या राज्याला कृषी आयुक्त नाहीत ही अतिशय धक्कादायक बाब असल्याची टीकाही संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे। मागच्या वर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना विमा अग्रिम आणि विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले। पडेल का ते कमी होईल का त्यात? नाही महाग पडतो त्या कुठं कमी मिळू शकते असं माहितीये का? जवळपास गावाकडे मिळून जातात तुम्हाला, जवळपास इथं नाही। नाही का? अरे युरियाची एक बॅग द्या। ते जीएसटीच्या माध्यमातून असेल, म्हणजे मी माझ्या तर लोकसभेच्या भाषणात जीएसटीच्या बद्दल शेतकऱ्यांना एवढा त्रास जीएसटीचा आहे, म्हणजे 8% 5% तुम्ही युरियावर घ्यायचं, 12% त्या सगळ्या इतर खतांच्यावर घ्यायचं, 18% कीटकनाशकावर घ्यायचं। आणि या बिचाऱ्या शेतकऱ्यांना एकही शेतकऱ्यांना मी प्रश्न विचारला, तुम्हाला जीएसटी माहीत आहे का? त्यांना काही माहीत नाही जीएसटी, पण टॅक्स भरतो एवढंच माहीत आहे। म्हणजे हे सगळे हा त्रासलेला विषय हा जीएसटीचा असताना या युरिया खरेदीच्या बाबतीत जे निदर्शनात आलेलं आहे हे फार भयानक गोष्ट निर्माण झालेली आहे। म्हणजे 266 रुपयाचं पोतं आज तुम्हाला 800 रुपयाला विकलं जातं। धनंजय जाधवांनी स्वराज्यांनी आयुक्तांना भेट घेतली, कृषी आयुक्तांना भेट घेतली। कृषी आयुक्त म्हटले लगेच 2 दिवसात कारवाई करू। कारवाई तर झाली नाहीच, पण वाईट ही आहे की जे महाराष्ट्राला परवडत सुद्धा नाही, शेतकऱ्यांना सुद्धा परवडू शकत नाही की कृषी आयुक्त नेहमी आपल्या खुर्चीवर बसायला पाहिजे आणि कारवाई करायला पाहिजे जे ह्या गोष्टी चुकतात, त्याच्यासाठीच कृषी आयुक्त नेमला असतो। दुर्दैवाने महाराष्ट्राकडे या मिनिटाला कृषी आयुक्तच नाही आहे। कृषी मंत्री ठीक आहे, तुम्ही आता लोकसभेच्या वेळी भरपूर फिरला, राजकारण हा एक लोकशाहीतला एक भाग आहे, पण आता रस्त्यावर येणं त्यांनी गरजेचं आहे। सगळ्यात जास्त ही जे फसवणूक जी सगळ्यात चालती ही मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने बीडमध्येच आहे, विदर्भात आहे, आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात त्याची झालेली आहे। व्हॉट्सअप ॲप सुरू केलं। व्हॉट्सअप ॲप काय सुरू केला की शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या तक्रारी जे काही असतील ते तुम्ही द्यावेत। आता शेतकरी कुठं वापरणार आहे व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप नंबर? आणि आतापर्यंत जर व्हॉट्सअप नंबर वापरला कारवाई किती झाली त्यांनी ते सांगावं। म्हणजे इथं आपण म्हणतो की महाराष्ट्र काय देश, भारत हा कृषी प्रधान देश आहे। मला ठामपणाने सांगायचंय, अधिकाऱ्यांनी सांगायचंय की हे एक मोठं रॅकेट आहे, त्यामध्ये डीलर आहेत, अधिकारी आहेत, हे सगळी फसवणूक ही शेतकऱ्यांची होते। ह्या बिचारा शेतकरी त्याला गरज असते म्हणून तो युरिया घेऊन टाकतो। एक उदाहरणच तुमच्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून आले की दाखवून दिलं की बाबा ठीक आहे, आम्हाला तुमच्या 260 रुपयाचं पोतं नसलं, आता तुमच्याकडे आमच्याकडे म्हणजे आम्हाला गरज आहे युरियाची म्हणून तुम्ही पैसे वाढवा पण आम्हाला पोतं द्या।
ॲपमध्ये तर दिसते, पहिल्यांदा म्हणायचं ॲपमध्ये दिसत नाही, तुमच्याकडे स्टॉकमध्ये दिसते, पहिल्यांदा म्हणायचं नाही, मग आपण म्हटलं की हो आहे, मग ठीक आहे आम्ही देतो, पण लिमिटेड स्टॉक आहे, मग आम्ही मध्ये लिमिटेड स्टॉक असलं ते चालते बाबा, 200चं 300 दे, 500 दे, 800 रुपये तिप्पट पैसे घेतलेले आहेत. हे काय शेतकऱ्यांना परवडणार नाही आणि फसवणूक आम्ही खपून घेणार नाही. स्वराज्याच्या माध्यमातून मला सरकारला आव्हान करायचं आहे, तुम्ही जर ह्याच्यावर कारवाई केली नाही, तुम्ही जर ज्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडलेल्या आहेत ह्याच्यावर ॲक्शन जर घेतली नाही तर मग स्वराज्य ह्याच्यात उतरणार, आणि स्वराज्य ज्यावेळी उतरणार त्यावेळी फुल ॲक्शनच्या मोडमध्ये आम्ही असू. आणि फुल ॲक्शनचा मोड म्हणजे जर उद्या काही कायदा व्यवस्थेमध्ये सुव्यवस्थेमध्ये काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असणार. आणि स्वराज्याची ठामपणे ही भूमिका राहणार आहे की तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर तुम्हाला रस्त्यावर आम्ही कसं उतरून दाखवू हे तुम्हाला थोड्या दिवसात, या 7-8 दिवसातच तुम्हाला दिसून येईल. माझी तर उलटा आणि सरकारला सूचना आहे, हे जे रॅकेट आहे, हे रॅकेटमध्ये जे जे कोण दोषी आहेत यांना मोक्याच्या अंतर्गत यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मला ज्यावेळी आम्ही चर्चा करतो मोका लावायलाच पाहिजे का, खरं म्हणजे गुन्हेगारांना लावतात मोका, पण हा गुन्हा नाही का, शेतकऱ्यांना फसवूनच हा किती मोठा गुन्हा आहे. म्हणजे गुंडगिरी केली म्हणजे हा गुन्हा, गुंडगिरीच्या माध्यमातून तुम्ही मोका लावता, मग शेतकऱ्यांना फसवणं हा तर त्याच्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे. हा संघटित हे नियोजन आहे, सगळं चालू आहे असं माझा तर स्पष्ट आरोप आहे. डीलर असेल आणि अधिकारी सुद्धा वर्ग असतील, हे हप्ते कसे का देतात, हे हप्ते कसे दिले जातात, यांची धाडस कशी होती या डीलर लोकांची की सांगणं की आमच्याकडे युरियाचा स्टॉक नाही आहे, जे ॲपमध्ये दिसतं युरियाचा स्टॉक आहे. कृषी मंत्र्यांनी, कोणी असेल ते कृषी मंत्री, आजपर्यंत किती कारवाई केलेले आहेत ह्याचं आम्हाला त्यांनी स्पष्टीकरण द्यावं.